हेड कॉल केला आणि हेडच आलाय. गिरीश टॉस जिंकून काय निर्णय असेल आणि आज सुद्धा असणार आहे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर समोरच्या दिशेने खेळलेला फटका पाहायला मिळतोय. पाण्यामध्ये वेग मंदावला, अगदी पाण्यातून धावत जात आहेत खेळाडू त्या ठिकाणी आणि पहिल्याच बॉलवर 2 धावा देखील. यावेळेला फटका खेळलाय रवी लिंगाला, यांच्या बॅटमधून आलेला फटका. सीमा रे मॅच सुरू झालाय करताना पाहिलंय. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल निघालाय. तिकडे रवी यांच्या बॅटमधून निघालेला फटका जाईल सीमा रेषा पार. खेळाडू आहेत यावर्षी नवनवीन खेळाडू ज्यांनी पावसाळी क्रिकेट हंगाम गाजवलाय. ओहो, जेवढ्या वेगात आला तेवढ्याच वेगात पाठवला. वा शुभम वा, बॉलला फेकून दिले सीमारेषेच्या पलीकडे. 6 डीजे. तर काय फटका खेळलाय, जबरदस्त. बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि अशा प्रकारे स्ट्रोक खेळणं सोपं नसतं, परंतु त्यांनी तो षटकार खेळलाय. खूप सुंदर फटका आलाय. ओ हो 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 हो, या वेळेला समोरची दिशा, काय स्ट्रोक खेळलाय, लाजबाब. बॉल जातोय, टायमिंग लाजबाब, बॅटचा फ्लो लाजबाब, त्यांची बॉलवरची नजर लाजबाब. वा शुभम वा. आणि षटकार आणखीन एक लगातारचा तिसरा. याच्यामध्ये तर जास्त सौंदर्य पाहायला मिळालं. बॉलला खूप लांबवर पाठवलं. 41 लगातारचा तिसरा षटकार सकाळी. यावेळेला हा बॉल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला की फॅक्टर ओव्हर होती आणि पहिल्याच बॉल पाहायचं. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालाय. वा, आपल्या टीमला मॅच मध्ये कमबॅक करून देत आहेत हे शुभम. आणखीन एक विकेट आली आहे. किशन देवेंद्र आउट. लागेल. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत. बी अ किंग ओव्हर मध्ये. हो, प्रयत्न चांगला होता. अक्षरशः मंगेश बऱ्याचशा दूरवरून आले, शेवटी पाण्यामध्ये तिकडे पडले, परंतु क्रिकेटची खरी मजा तर हीच आहे. कॉल त्यांनी दिला होता, फटका फसला होता, कॉल त्यांनी दिला होता. शेवटच्या क्षणापर्यंत खेळाडू सुद्धा आले, मंगेश सुद्धा आले, प्रयत्न त्यांनी केला आणि त्याच्यानंतर कॅच नाही झाला. अंगावर पाणी उडालं एवढं मात्र महत्वाचं आहे. चिखलात आणि पाण्याच्या डबक्यात त्या ठिकाणी पडलेत मंगेश. हाई बॉल वेगात टाकला जातोय, पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. धाव घेण्याचा प्रयत्न. वा ऐश्वर्या वा, काय कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जबरदस्त गोलंदाजी ऐश्वर्या सुर्वे यांनी. 20 धावा केल्या, 12 चेंडूंचा सामना त्यांनी केला. शुभम यादव लगातार 3 षटकार मारले खरे, परंतु 8 बॉलमध्ये 20 धावा, नॉट आउट ते राहिले. किशन देवेंद्र 2 धावा, अभिषेक 4 आणि मयांक मांगेला 1. ऐश्वर्या सुर्वे या डावात के फॅक्टर राहिले. 2 ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 15 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरला चांगली गोल थोडीशी मागणी राहिली होती, परंतु नंतर कमबॅक केलं. गिरीश कोसरेकर 1 ओव्हर 10 धावा. सोहेल शेख हे मात्र महागडे राहिले, 21 धावा त्यांनी खर्च केल्या. शुभम मुरकर हे मात्र का जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. ज्या शुभम मुरकर म्हणजे पॉवर्सच्या यांनी 2 विकेटही घेतल्या, फक्त 6 धावा दिल्या. आणि विशेष म्हणजे ती ओव्हर जी होती ती बी अ किंग ओव्हर होती. ती की फॅक्टर टाकली, तिकडे धावा कंट्रोल झाल्या आणि असं वाटत होतं धावसंख्या कुठेतरी 60-65 वर जाईल. ती 49 वर थांबली. 50 करायच्यात, परंतु 50 साठीचे बॉलर सुद्धा रवी लिंगाला घेऊन आलाय. त्याच्यामुळे इकडे मॅच चांगली होणार आहे. ज्यावेळेला दुसऱ्या डावात जाईल, एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत. रंगत पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाली, रंगत दुसरणार आहे आणि ज्या वेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, याच रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र, चिपळूण तालुक्याचे सुपुत्र, रामपूर गावाचे जिन्होंने जबरदस्त बल्लेबाजी की है और टूर्नामेंट में इस सीजन में दूसरी बार बहुत बढ़िया प्रदर्शन कर. अच्छा बाउंसर फकीरा का. शेख साहब आए हैं, स्वागत. एक बाउंसर और एक तेज तर्रार गेंद वेरिएशन कर रहे हैं. पहले बाउंसर डाला गया था, उसके गेंद को कट करना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. बहुत अच्छा ओवर फकीरा शेख का. पहले ओवर में केवल 6 रन 24 6
इस बार अच्छा स्ट्रोक है, लेकिन देखिए क्या टाइमिंग, पॉइंट पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है। गेंद बाउंड्री लाइन के बाहर। तो मंगेश बैती ने, और ये इनकी ताकत है, मैदान के चारों ओर बल्लेबाजी करना पसंद करते हैं। आत्मविश्वास स्ट्रोक, उसके बाद में हमारे डीप मिड विकेट पर गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। गोइंग एंड गॉन, इट्स अ बिगी, इट्स अ सिक्सर। शानदार टाइम में टप्पा खाते उछाल मिला था, बल्लेबाज गेंद तारामंडल में चली गई। व्हाट अ शॉट, हाई फ्लाई इनटू द स्काई, गेंद कर रही है टाटा बाय बाय, इट्स अ सिक्सर। मैग्निफिसेंट स्ट्रोक प्लेड। इस बार भी हवा में गेंद, हवाई यात्रा पर गेंद बाउंड्री लाइन के बाद स्क्वायर लेकर, पर खिलाड़ी उनके पास कोई मौका नहीं है। खिलाड़ी बन के दर्शक, दर्शक बन के दीवाने, दर्शक स्ट्रोक बन के। एक ऐसे खिलाड़ी है, उन्हें पहले एक बार फिर इनको देखा था नॉस्टल चषक में बारिश में बल्लेबाजी करते हुए, लेकिन कल का दिन भी इन्होंने यादगार बनाया था। माहौल के खिलाड़ी है तो माहौल बनाने वाले खिलाड़ी है। मौसम बदला है मंगेश बैती का खेल देखते हुए, और जब जब बारिश आई ना तब तब एक बार ऑन साइड पर नजाकत बड़ा स्ट्रोक, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लेके ये शॉट देखिए, बहुत बेहतरीन फुल टॉस गेंद थी, बॉटम एंड का इस्तेमाल किया, केवल टाइमिंग के ऊपर निर्भर, कम खर्चा और भरपूर चर्चा। बहुत अच्छी गेंद, आउट। आपने बीट ऑफ के बाहर गेंद थी, अच्छा स्ट्रोक है, गेंद पॉइंट क्षेत्र में बहुत खूबसूरती के साथ लाजवाब स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। मेटा चटके देऊन जाते भावा, काय बॅटिंग केले आपण बघूया मंगेश वैतीला पुन्हा एकदा, आणि हा डायलॉग तुमच्यासाठी मंगेश वैती, अत्यंत जबरदस्त बॅटिंग केलेली आहे, जबरदस्त बॅटिंग फिनिश केलाय हा सामना विक्रोन्स, अतिशय दर्जेदार बॅटिंग मंगेश वैतीनं सडेतोड उत्तर दिले, त्यांनी तडजोड केली नाहीये। 19 चेंडूमध्ये 39 धावा त्यांना कुठल्या, आणि या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली। ऐश्वर्याचा एक षटकार बघण्यासारखा होता, सुमित हळदणकर 2, ओंकार घाडीला संधी मिळालेली नाहीये। शुभम अत्यंत महत्वाचं षटक होतं, 1 षटक 2 महत्वपूर्ण बळी आणि 6 धावा। फकीरा 1 षटक 14 धावा 1 गडी बाद करण्यामध्ये यश। या मॅचचा गेम चेंजर खेळाडू आपण पाहूया, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल